नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, TY BCom बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3 साठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, आपण प्रदायी बँकेचा निष्काळजीपणा समजून घेतलेला आहे. प्रदायी बँक म्हणजे धनादेशाची रक्कम प्रदान करणारी बँक. अर्थातच प्रदान जर वेळेवर केलं नाही, चुकीच्या व्यक्तीला जर प्रदान केलं तर तो बँकेचा निष्काळजीपणा असतो. जसं आपण प्रदायी बँकेचा निष्काळजीपणा समजून घेतला, त्याचप्रमाणे आपण वसूलदार बँकेचा सुद्धा निष्काळजीपणा म्हणजे काय तो आपण समजून घेणार आहोत. मला वाटतं आपण प्रदायी बँकेचा निष्काळजीपणा समजून घेतल्यानंतर केवळ वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा हे जरी शब्द आपल्या डोळ्यासमोर आले तरी वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा म्हणजे काय असेल आणि हा निष्काळजीपणा त्या बँकेचा कधी निष्पन्न होईल किंवा कधी सिद्ध होईल हे डोळ्यासमोर त्वरित येऊन जाईल. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा जसं आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो, ते तू काम व्यवस्थित केलं नाही, निष्काळजीपणा केला, वेळेवर केलं नाही, तो आता करायला पाहिजे होतं, तू दुर्लक्ष केलं, तू निष्काळजीपणा केला. तसं विद्यार्थी मित्र हो, हा निष्काळजीपणाचा जो काही शब्द आहे हा वसूलदार बँकेला कधी लागू होईल, केव्हा लागू होईल हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावायचे. सामान्यपणे धनादेशाची वसुली करताना आवश्यक असणारी योग्य ती काळजी घेतली न जाणे म्हणजे वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा होय. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, कलेक्टिंग बँकर म्हणजे वसूलदार बँक ही धनादेशाची रक्कम वसूल करत असते. वसूलदार बँक आणि प्रदायी बँक हे जे काही दोन प्रकार आहेत, हे दोन प्रकार हे रेखांकित धनादेशावरून निर्माण झालेले आहेत. आणि विशेषतः मी तुम्हाला चेक दिला तर माझी बँक वेगळी असेल आणि तुम्ही ज्या बँकेमध्ये चेक जमा केला आहे ती बँक वेगळी असेल. यावरून खरं तर पैसे प्रदान करणारी बँक आणि पैसे वसूल करणारी बँक हे दोन प्रकार, कार्यावरून दोन प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. हे तर आपण अनेक वेळा समजून घेतलेलं आहे. मित्रहो, वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा म्हणजे काय अतिशय एका वाक्यामध्ये या ठिकाणी मी तुमच्यासमोर त्याचा अर्थ ठेवलेला आहे. सामान्यपणे चेकची वसुली करताना आवश्यक असणारी योग्य ती काळजी घेतली न जाणे. चेकची वसुली करताना चेकच्या धनादेशाची रक्कम प्रदान करताना नव्हे तर धनादेशाची रक्कम वसूल करताना. कारण बँक कुठली आहे? बँक आहे वसूलदार बँक. आणि म्हणून वसूलदार बँक ही धनादेशाची रक्कम वसूल करत असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हटले सामान्यपणे चेकची वसुली करताना आवश्यक असणारी योग्य ती काळजी घेतली न जाणे. जर धनादेशाची रक्कम वसूल करताना या वसूलदार बँकेने योग्य ती काळजी घेतली नसेल, योग्य ती दक्षता घेतली नसेल तर तो बँकेचा निष्काळजीपणा असतो. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा ठरतो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये वसूलदार बँकेने निष्काळजीपणा केला आहे असे स्पष्ट होते हे आपण समजून घेणार आहोत. यामध्ये पॉईंट नंबर 1 आहे आणि तो म्हणजे ओळख आणि संदर्भ न घेणे. खरं तर बँकेने ओळख घेतली पाहिजे किंवा संदर्भ विचारामध्ये घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे बँकेत नवीन खाते उघडताना त्या व्यक्तीची ओळख किंवा संदर्भ घेण्याची दक्षता बँकेने घ्यावी लागते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती बँकेमध्ये नवीन खातं ओपन करत असतो आणि बँक त्यावेळेस खातं उघडत असते
त्यावेळेस त्या व्यक्तीची ओळख बँकेने घेतली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर संदर्भसुद्धा घेतला पाहिजे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण अकाउंट ओपन करताना ज्या प्रोसेसमधून जावे लागते ती प्रोसेस आपणा सर्वांना माहीतच आहे. अशा प्रकारचा संदर्भ न घेतल्यास बँकेवर निष्काळजीपणाचा आरोप येतो असतो. वसूलदार बँक म्हणून 131व्या कलमानुसार या बँकेला संरक्षण प्राप्त होत नाही. संरक्षण म्हणजे कायदेशीर संरक्षण प्राप्त होत नाही. वसूलदार बँकेला मिळणारं कायदेशीर संरक्षण हे आपण समजून घेतलेलं आहे. कोणत्या प्रसंगी वसूलदार बँकेला कायदेशीर संरक्षण प्राप्त होतं हे आपण समजून घेतलेलं आहे. साहजिकच आहे, या वसूलदार बँकेने निष्काळजीपणा केला असेल. आता निष्काळजीपणा केला असेल कधी निष्पन्न होईल? जर व्यक्तीचं अकाउंट ओपन करताना त्या व्यक्तीची ओळख घेतली नसेल आणि संदर्भ घेतला नसेल तर तो बँकेचा निष्काळजीपणा असतो. अर्थातच अशा प्रकारे जर या वसूलदार बँकेने अशा प्रकारचा ओळख न घेण्याचा आणि संदर्भ न घेण्याचा जर निष्काळजीपणा केला असेल तर कलम 131व्या कलमानुसार 131 कलमानुसार या बँकेला संरक्षण प्राप्त होत नाही. अर्थातच जे काही नुकसान होईल ते वसूलदार बँकेचे होते, ग्राहकाचे होत नाही. वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा जो काही सिद्ध होतो त्यासाठी कारण सेकंड रिझन आहे ते म्हणजे पृष्ठांकन न तपासणे. पृष्ठांकन मीन्स एन्डॉर्समेंट. एन्डॉर्समेंट म्हणजे काय हे खरं तर आपण फर्स्ट इयर BComला जो काही सिलेबस आहे त्यामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे एन्डॉर्समेंट. त्यावेळेस आपण हे समजून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे पैशाची एकच नोट आपण अनेक व्यक्तींना देऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला 100 रुपयाची नोट दिली तर तीच नोट तुम्ही थर्ड पार्टीला देऊ शकता किंवा थर्ड पार्टी तीच नोट फोर्थ पार्टीला देऊ शकते. म्हणजे पैशाची नोट ही हस्तांतरणीय असते. त्याप्रमाणेच चलनक्षम दस्तऐवज हस्तांतरणीय असतात, पण चलनक्षम दस्तऐवज हस्तांतरणीय ठरण्यासाठी किंवा चलनक्षम दस्तऐवजाचं हस्तांतरण करण्यासाठी त्या दस्तऐवजाचं एन्डॉर्समेंट करावं लागतं, म्हणजे पृष्ठांकन करावं लागतं. एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. समजा मी तुम्हाला 1 लाख रुपयाचा चेक दिला, पण तुम्हाला काय करावायचं आहे, हा चेक वटवून घ्यावायचा आहे आणि वटवून घेतल्यानंतर ती रक्कम तुम्हाला थर्ड पार्टीला द्यावायची आहे. म्हणजे तुम्हीही सुद्धा कोणाचं तरी देणी लागता आणि म्हणून तुम्ही काय कराल, बँकेमध्ये तो चेक जमा कराल, बँकेकडून 1 लाख रुपये त्या धनादेशीची रक्कम म्हणून घ्याल आणि नंतर तुम्हाला ज्याला रक्कम ही प्रदान करावायची आहे, ज्याला रक्कम पे करावायची आहे त्या व्यक्तीला ती रक्कम पे कराल. परंतु याला एक उपाय आहे. तो उपाय कोणता? तर मित्र हो, मी तुम्हाला जो 1 लाख रुपये रकमेचा चेक दिलेला आहे तो चेक तुम्ही बँकेमध्ये वटवण्यासाठी जमा करावायचा नाही. तोच चेक तुम्हाला ज्याला पैसे द्यावायचे त्या व्यक्तीला तो चेक तुम्ही देऊ शकता. परंतु त्या व्यक्तीला तो चेक देण्यापूर्वी त्याचं एन्डॉर्समेंट करणं गरजेचं आहे. एन्डॉर्समेंट करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर लक्षामध्ये असू द्या, त्या चेकवर तुम्ही काय करायची, स्वतःची सही करायची आणि ज्याला हा चेक द्यावायचा आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. जर अशा 2 गोष्टी तुम्ही त्या चेकवर किंवा चेकवर जर जागा नसेल तर त्याला एक दुसरा सप्लिमेंटरी पेपर म्हणून जोडून त्यावर जरी ही गोष्ट जरी केली तरी ते त्या धनादेशाचं एन्डॉर्समेंट समजलं जातं. याचा अर्थ तुम्ही त्या चेकवर सही केलेली आहे आणि ज्या व्यक्तीला चेक द्यावायचा आहे त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे. असं जर केलं तर त्याचा अर्थ काय होतो
की त्या चेकवर जे तुमचं नाव होतं, म्हणजे त्या चेकवर जो तुमचा अधिकार होता तो अधिकार तुम्ही नष्ट केलेला आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे त्या व्यक्तीचा अधिकार निर्माण केला आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला देऊ केलेला किंवा दिलेला जो काही चेक आहे तो चेक तुम्ही पैशाच्या नोटेप्रमाणे त्रयस्थ व्यक्तीला म्हणण्यापेक्षा दुसऱ्या पार्टीला तो चेक तुम्ही देऊ शकता. याला म्हणायचं एन्डॉर्समेंट, याला म्हणायचं पृष्ठांकन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पॉईंट कोणता आहे तर पृष्ठांकन न तपासणे. म्हणजे वसूलदार बँकेनं काय केलं पाहिजे, पृष्ठांकन तपासलं गेलं पाहिजे. वसुलीसाठी पृष्ठांकित धनादेशाची सत्यता म्हणजे धनादेशावरील पृष्ठांकन नियमित आहे किंवा नाही हे तपासून न पाहता बँकेने कार्यवाही केली तर तो वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा ठरत असतो. निष्काळजीपणाबद्दल या वसूलदार बँकेला आरोपी ठरविले जाते. म्हणजे बँकेनं काय केलं पाहिजे, वसूलदार बँकेनं काय केलं गेलं पाहिजे, त्याचं पृष्ठांकन तपासलं गेलं पाहिजे. पृष्ठांकित धनादेशाची सत्यता तपासून पाहिली गेली पाहिजे. साहजिकच आहे विद्यार्थी मित्रांनो की मी तुम्हाला चेक दिलेला आहे आणि तो चेक तुम्ही त्याचं एन्डॉर्समेंट करून तो चेक तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला देत आहात आणि त्यामुळं बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही ज्या व्यक्तीला हा चेक दिलेला आहे त्या व्यक्तीनं बँकेमध्ये हा चेक जमा जर केला त्यावेळेस बँकेनं हे तपासून पाहिलं गेलं पाहिजे पृष्ठांकन कोणाच्या नावाने केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेस तुम्हाला चेक दिला त्यावेळेस चेकची रक्कम तुम्हाला प्राप्त होणारी होती, परंतु तुम्ही त्याचं एन्डॉर्समेंट केल्यामुळं त्याची रक्कम आता तुम्ही ज्याला चेक दिलेला आहे त्या व्यक्तीला ती रक्कम प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं त्या धनादेशाची रक्कम ही तुम्हाला द्यावायची का तुम्ही ज्याला चेक पृष्ठांकन करून दिलेला आहे त्या व्यक्तीला द्यावायची, अशा प्रकारची सत्यता हे वसूलदार बँकेनं पाहिले गेले पाहिजे आणि बँकेचं कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य जर वसूलदार बँकेने पार पाडलं नसेल, अर्थातच काय तर निष्काळजीपणा केला असेल, तर तो वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा ठरला जातो आणि अशावेळी या वसूलदार बँकेला कायदेशीर संरक्षण प्राप्त होत नाही. म्हणजे वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा कधी सिद्ध होईल की ज्यावेळेस पृष्ठांकन बँकेनं तपासलं नसेल त्यावेळेस. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे इतर खात्यावर रक्कम जमा करणे. जर वसूलदार बँकेने संस्थेच्या नावाचा चेक, आता संस्थेच्या नावाचा चेक म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे की बँकेमध्ये ओपन केली जाणारी जी काही अकाउंट्स असतात ती दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे व्यक्तिगत अकाउंट आणि दुसरं म्हणजे संस्थात्मक अकाउंट. जर व्यक्तीच्या नावाने अकाउंट ओपन केलं असेल तर ते व्यक्तिगत अकाउंट समजलं जातं, इंडिव्हिज्युअल अकाउंट समजलं जातं. परंतु व्यक्तीच्या नावाने अकाउंट ओपन न करता समजा संस्थेच्या नावाने अकाउंट ओपन केलं, उदाहरणार्थ विद्यार्थी सहकारी ग्राहक भंडार या नावाने बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं तर विद्यार्थी मित्र लक्षामध्ये असू द्या, हे अकाउंट हे व्यक्तीच्या नावाने नाही तर विद्यार्थी सहकारी ग्राहक भंडार संस्थेच्या नावाने अकाउंट ओपन आहे. मग अशा प्रकारे संस्थेच्या नावाचा चेक बँकेमध्ये जमा केला, परंतु बँकेने काय केलं, खाजगी खात्यावर त्याची रक्कम जमा केली. म्हणजे आता बँकेमध्ये जमा झालेला चेक कोणाच्या नावाने आहे तर संस्थेच्या नावाने आहे. त्यामुळे बँकेनं काय केलं पाहिजे, संस्थेच्या नावाने जे अकाउंट ओपन केलेलं आहे त्या अकाउंटवर रक्कम जमा केली पाहिजे. म्हणजे त्या चेकची रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली पाहिजे. परंतु बँकेनं नजरचुकीनं काय केलं की ज्या व्यक्तीनं, आता शेवटी संस्थेचं जे काही बँकिंग व्यवहार आहेत ते पाहण्याचा अधिकार कुठल्या तरी एका व्यक्तीला दिलेला असणार आहे आणि तोच व्यक्ती हा बँकेमध्ये चेक जमा करणार आहे. आणि त्या व्यक्तीचं पण बँकेमध्ये अकाउंट आहे असं समजा. म्हणजे संस्थेच्या नावाने अकाउंट आहे आणि हे संस्थेचं अकाउंट जो व्यक्ती काम करणार आहे त्या अकाउंटवर किंवा जो बँकिंग व्यवहार पाहणार आहे त्या व्यक्तीचं सुद्धा त्या बँकेमध्ये अकाउंट आहे.
बँकेने नजर चुकीनं असं केलं की संस्थेच्या नावाने आलेला चेक हा संस्थेच्या खात्यावर जमा करण्यापूर्वी त्याची रक्कम जमा करण्याऐवजी तर जो व्यक्ती हा चेक घेऊन आलेला आहे त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केली तर तो बँकेचा काय असेल, निष्काळजीपणा असेल. थोडक्यात काय, एखाद्या संस्थेच्या नावाचा चेक व्यक्तिगत खात्यासाठी वसूल करू नये, अन्यथा बँकेचा तो काय असेल, निष्काळजीपणा ठरला जाईल, तो बँकेचा निष्काळजीपणा असेल. एक सिंपल गोष्ट आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने किंवा ज्या संस्थेच्या नावाने चेक आलेला आहे त्या व्यक्तीच्या खात्यावरच रक्कम जमा करावी किंवा त्या संस्थेच्या खात्यावरच रक्कम जमा करावी. चेक आहे संस्थेच्या नावाचा पण व्यक्ती घेऊन आलेला आहे आणि त्या व्यक्तीचं सुद्धा त्या बँकेमध्ये अकाउंट आहे. तर बँकेनं काय केलं पाहिजे, तर त्या संस्थेच्या खात्यावरच त्याची रक्कम जमा केली पाहिजे. व्यक्ती घेऊन आला आहे म्हणून नजर चुकीने त्या व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा करू नये. आणि जर असं केलं असेल तर तो त्या बँकेचा काय असेल, निष्काळजीपणा असेल. बँकेचा निष्काळजीपणा जो काय सिद्ध होतो त्यासाठी चौथं कारण आपल्यासमोर आहे, ते म्हणजे चौकशी न करणे, एन्क्वायरी न करणे. ग्राहकाच्या किंवा खातेदाराच्या वतीने चेकची वसुली करताना त्या ग्राहकाच्या खात्यावरील व्यवहार संशयास्पद वाटल्यास बँकेने संपूर्ण चौकशी केली पाहिजे. परंतु बँकेने जर अशी चौकशी केली नाही तर तो बँकेचा निष्काळजीपणा ठरतो आणि त्या चेकच्या खऱ्या प्राप्तकर्त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी या बँकेवर येते. याचा अर्थ काय, विद्यार्थी मित्रांनो, असंही असू शकतं की मी तुम्हाला दिलेला जो काही चेक आहे तो वटवण्यापूर्वी तुमच्याकडून तो मिस झाला, हरवला गेला आणि हरवला गेलेला चेक ज्या व्यक्तीला मिळाला त्या व्यक्तीने बँकेमध्ये जमा केला. आता बँकेचं काम काय आहे, तो रेखांकित धनादेश आहे, ज्या नावाने चेक आहे त्या व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा केली पाहिजे. परंतु नजर चुकीने असं झालं, बँकेने त्या चेकला रेखांकित न समजता त्या चेकला बँकेने बेअरर समजलं, म्हणजे वाहक धनादेश समजला, बेअरर चेक समजला. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे बेअरर चेकची जी काही रक्कम आहे ती काउंटरवर पे केली जाते, खात्यावर जमा केली जात नाही, तर काउंटरवर त्या व्यक्तीला म्हणजे धनादेशाचा जो कोणी वाहक असेल, ज्या व्यक्तीने धनादेश जमा केलेला आहे त्या व्यक्तीला काउंटरवर रक्कम बँक प्रदान करत असते. परंतु मित्र हो, चेक आहे रेखांकित, परंतु नजर चुकीने बँकेने त्या चेकला बेअरर चेक म्हणून समजलं आणि त्याची रक्कम काउंटरवर त्या व्यक्तीला देऊ केली, तर साहजिकच आहे चेकवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला बँकेने रक्कम प्रदान केलेली नाही, चुकीच्या व्यक्तीला रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे. एकंदरीत असं होण्याचं कारण काय, तर बँकेने चौकशी केलेली नाही आहे, नजर चुकीने गोष्ट घडलेली आहे. परंतु जो धनादेशाचा वाहक आहे त्याची चौकशी केली पाहिजे की त्या चेकवर असणारं नाव आणि चेक जमा करणारा व्यक्ती एकच आहेत किंवा नाहीत याची चौकशी, याची खात्री करणं अपेक्षित होतं, परंतु ते बँकेनं केलेलं नाही. आणि म्हणून अशा प्रसंगी या वसूलदार बँकेचा काय असेल, निष्काळजीपणा असेल. विद्यार्थी मित्र हो, पुढचे कारण आहे ते म्हणजे सूचनांचे पालन न करणे. चलनक्षम दस्तऐवजावरील सूचनांचे पालन बँकेने केले पाहिजे. एखाद्या दस्तऐवजावरील आदेशकाने दिलेल्या सूचनांचे पालन जर बँकेने केले नाही तर तो बँकेचा निष्काळजीपणा ठरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, चेकचा जो आदेशक आहे हा आदेशक हा बँकेला ऑर्डर चेकच्या माध्यमातून करत असतो. काय करत असतो
की हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला या चेकवर असणारी रक्कम माझ्या खात्यातून पे करा म्हणून. म्हणजे मी तुम्हाला चेक दिला म्हणजे काय केलं, ज्या बँकेचं मी तुम्हाला चेक दिलेला आहे त्या बँकेला मी ऑर्डर केलेली आहे. त्या बँकेला ऑर्डर काय केलेली आहे की हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला माझ्या खात्यातून या चेकवर लिहिलेली अमाऊंट पे करा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी असा आदेश केला जरी असला तरी एखाद्या वेळेस तो चेक वटवण्यापूर्वी हाच आदेशक म्हणजे मी बँकेला स्टॉप पेमेंटची ऑर्डर करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला आज चेक दिलेला आहे आणि तो चेक तुम्ही वटवण्यापूर्वी मी बँकेला त्वरित सांगितलं की या क्रमांकाचा जो काही चेक आहे तो तुम्ही वटवू नका. स्टॉप पेमेंटची ऑर्डर मी बँकेला केली. तर साहजिकच त्या वसूलदार बँकेनं काय केले पाहिजे, बँकेनं काय केलं पाहिजे तर स्टॉप पेमेंटची ऑर्डरचं पालन केलं पाहिजे. खरं तर त्या धनादेशीची रक्कम प्रदान करणारी बँक माझी बँक आहे आणि तुमची बँक वसूलदार बँक आहे. ज्यावेळेस तुमची बँक माझ्या बँकेकडे चेक वसुलीसाठी पाठवेल त्यावेळेस माझ्या बँकेला मी स्टॉप पेमेंटची ऑर्डर केलेली आहे. त्यावेळेस माझ्या बँकेने तुमच्या बँकेला कळवलं केलं पाहिजे की या चेकवर स्टॉप पेमेंटची ऑर्डर आहे. साहजिकच विद्यार्थी मित्र हो, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ग्राहकाने विशेषतः आदेशकाने धनादेशाच्या आदेशकाने ज्या ज्या सूचना बँकेला केल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन, कायदेशीररित्या सूचना जर असतील, कायद्यामध्ये बसणाऱ्या जर सूचना जर असतील तर अशा सूचनांचं पालन बँकेनं केलं पाहिजे. आणि जर अशा सूचनांचं पालन बँक जर करत नसेल तर तो बँकेचा काय असणार आहे, निष्काळजीपणा असणार आहे. कारण ते बँकेचं कार्य आहे, ते बँकेचं काम आहे. परंतु काम असताना सुद्धा ते बँकेनं काम केलेलं नाही. म्हणजे काय केलेलं आहे तर तो बँकेचा निष्काळजीपणा आहे. म्हणजे बँकेनं काय केलं आहे, निष्काळजीपणा केला आहे. साहजिकच तो बँकेचा निष्काळजीपणा हा निदर्शनामध्ये येणार आहे. शेवटचं एक रिझन आहे ते म्हणजे रेखांकनाची दखल न घेणे. चलनक्षम दस्तऐवजाच्या बाबतीत अपरक्राम्य रेखांकन केल्यानंतरही जर वसूलदार बँकेने धनादेश स्वीकारला तर तो बँकेचा निष्काळजीपणा ठरतो. एकंदरीत काय, रेखांकनाची दखल न घेणं. रेखांकन कोणत्या प्रकारचं आहे, सामान्य रेखांकन आहे का विशेष रेखांकन आहे. म्हणजे जे काही चेकचं क्रॉसिंग केलं जातं त्या क्रॉसिंगचे प्रकार काही आहेत. क्रॉसिंग वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. प्रत्यक्षात आदेशकाने धनादेशाच्या आदेशकाने रेखांकन कोणत्या प्रकारचं केलं आहे त्या रेखांकनाची दखल वसूलदार बँकेने घेतली पाहिजे. परंतु जर घेतली जात नसेल तर तो बँकेचा काय असेल, निष्काळजीपणा असेल. अशा प्रकारे मित्रहो, आपण या व्हिडिओमध्ये वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा केव्हा सिद्ध होईल यासाठी काही कारणं पाहिली. नंबर 1 पाहिलं, ओळख आणि संदर्भ न घेतल्यास वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा ठरेल. तसेच पृष्ठांकन न तपासल्यास इतर खात्यावर ज्या खात्यावर रक्कम जमा करायला पाहिजे होती परंतु त्या खात्यावर रक्कम न जमा करता दुसऱ्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली गेली तर तो बँकेचा वसूलदार बँकेचा तो निष्काळजीपणा ठरेल. त्याचबरोबर चौकशी करणं अपेक्षित होतं परंतु चौकशी केली नसेल तर सूचनांचे पालन केले नसेल आणि रेखांकनाची दखल घेतली नसेल तर तो वसूलदार बँकेचा निष्काळजीपणा ठरवू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये हा जो काही सब टॉपिक आहे तो एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.